नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला एक अत्यंत जवळच्या, आपल्या मनाला भिडणाऱ्या विषयावर काही विचार मांडणार आहे आणि तो विषय आहे कुटुंबावर प्रेम कसं करावं. सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की कुटुंब हे आपल्या जीवनाचं पहिलं स्थान आहे. आपण जन्माला आलो तेव्हापासून जे आपल्यासाठी उभं आहे, जे आपल्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, जगायला शिकवलं, ते म्हणजे आपलं कुटुंब. मग हे आई वडील असोत, आजी आजोबा, भाऊ बहीण किंवा कधी कधी आपल्या घरातील इतर नातेवाईक, हे सगळेच आपल्यासाठी खास असतात. पण कधी कधी आपण हे सगळं विसरतो. आपण आपलं प्रेम बोलून दाखवत नाही. कामाच्या धावपळीत, आपल्या मोबाईलमध्ये किंवा स्वतःच्या विश्वात एवढे गुंततो की आपल्याला त्यांचं महत्त्वच कळत नाही. म्हणूनच आजचा प्रश्न, कुटुंबावर खरं प्रेम कसं करावं. सुरुवात करूया अगदी साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींपासून. वेळ देणं. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ देणं म्हणजे प्रेमाचं सर्वात मोठं उदाहरण आहे. आपण दिवसभर ऑफिस, शाळा, कॉलेज, मित्र या सगळ्यांमध्ये असतो. पण जेव्हा आपण संध्याकाळी घरी येतो तेव्हा फक्त 10 ते 15 मिनिटं जर आपल्या आईबाबांशी गप्पा मारल्या, आजी आजोबांच्या शेजारी बसून त्यांचं मन जाणून घेतलं तर त्यांना किती आनंद होतो हे सांगायला शब्दच कमी पडतात. दुसरं म्हणजे संवाद साधणं. कुटुंबात एकमेकांशी संवाद असणं फार आवश्यक आहे. जेव्हा आपण मन मोकळेपणाने बोलतो तेव्हा एकमेकांबद्दल गैरसमज कमी होतात. एखादं मतभेद असलं तरी त्यावर शांतपणे बोलून मार्ग काढणं हेच प्रेम आहे. रागावून न जाता समजूत काढणं हेच प्रेम आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम दाखवणं. मदतीला जाणं. आई स्वयंपाक करत असेल तेव्हा तिच्या मदतीला जाणं, बाबांना चहा द्यायला विचारणं, भावंडांसोबत बसून अभ्यास करणं, आजीला एखादं गाणं ऐकवणं, आजोबांना त्यांच्या जुन्या गोष्टी सांगायला प्रोत्साहित करणं, या सगळ्या छोट्या गोष्टी प्रेम दाखवतात. प्रेम मोठ्या कृतीत नसतं तर अशा रोजच्या सवयींमध्ये असतं. चौथं म्हणजे समजूतदारपणा आणि क्षमा करण्याची तयारी. कुटुंब म्हणजे नात्यांचा गुंत असतो. प्रत्येकाची मते, विचार वेगळे असतात. कधी कधी भांडणं होतात, पण प्रेम हे शिकवतं माफ करणं, समजून घेणं आणि पुन्हा एकत्र येणं. काही चुकलं तरी हे आपलं माणूस आहे असं म्हणणं हेच प्रेमाचं खरं रूप आहे. पाचवं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. आपण किती वेळा आई वडिलांना धन्यवाद म्हणतो की भावाला, बहिणीला कधी म्हणतो का तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. प्रेम हे दाखवायला शब्दही लागतात. मी तुझ्यावर प्रेम करते, तुझ्याशिवाय मी अधुरा आहे, माझं आयुष्य तुझ्यामुळे सुंदर आहे, हे शब्द ऐकायला हवेच ना. सहावं म्हणजे संकटाच्या वेळी साथ देणं. जेव्हा घरात एखाद्यावर संकट येतं, आजारीपणा, आर्थिक अडचण, मानसिक तणाव, तेव्हा फक्त आधार देणं, त्यांच्या सोबत असणं एवढंच खूप मोठं असतं. प्रेम म्हणजे फक्त सुखात नाही तर दुःखातही एकत्र येणं असतं आणि ही साथच कुटुंबाच्या प्रेमाला अधिक घट्ट बांधून ठेवते. सातवं म्हणजे एकत्र वेळ घालवणं. एखाद्या रविवारी सगळ्यांनी मिळून पिकनिकला जाणं, एकत्र जेवण करणं, घरगुती खेळ खेळणं, या छोट्या गोष्टी आठवणी बनतात. या आठवणींमध्येच प्रेम रुजलेलं असतं. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, कुटुंबावर प्रेम करायचं असेल तर ते रोजच्या आयुष्यात दिसलंच पाहिजे. फक्त वाढदिवसाला गिफ्ट देऊन किंवा एक दोन वाक्य बोलून प्रेम होत नाही, ते सततची कृती आहे. प्रेम म्हणजे त्यांच्यासोबत चालणं, ऐकणं, समजून घेणं आणि स्वतःपेक्षा त्यांना महत्त्व देणं. कुटुंब म्हणजे आपल्या आयुष्याची जडणघडण करणारी माणसं. त्यांच्या प्रेमाला उत्तर द्यायचं असेल तर फक्त एकच करा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा. धन्यवाद.